आपल्या महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मुख्य संपादक शमशेर खान, गोलंदाज उपसंपादक यादुल डांगे। 43 प्रवासी घेऊन जाणारी बस पलटी, सुदैवाने जीवितहानी नाही। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अहमदपूर आगाराची अहमदपूर नागठाणा बस क्रमांक MH20BL 2331 ही नागठाण्याहून 43 प्रवासी घेऊन अहमदपूरकडे येत असताना लांजी तांबडसांगवी गावादरम्यान पलटी झाली। या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। घटनेनंतर जखमी प्रवाशांना खाजगी वाहन, खाजगी रुग्णवाहिका तसेच शासकीय रुग्णवाहिकेद्वारे शासकीय ग्रामीण रुग्णालय अहमदपूर येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। बसमध्ये मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक व महिलांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे। बसचालक नारायण केंद्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार समोरून भरधाव टाटा 407 मालवाहू टेम्पो आला। रस्ता अरुंद असल्याने बस साईडपट्टीवर घेतली असता रोडच्या कडेला असलेली साईडपट्टी कमकुवत असल्याने बस खाली उतरून पलटी झाली। अपघातास कारणीभूत ठरलेला टेम्पो चालक घटनास्थळावरून वाहनासह पसार झाल्याची माहितीही त्यांनी दिली। बस पलटी झाल्याचे पाहताच परिसरातील शेतकरी व रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले। त्यांच्या मदतीमुळे जखमींना वेळीच उपचारासाठी हलविण्यात आले। दरम्यान मुख्यमंत्री महाराष्ट्र ग्रामीण सडक योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या लांजी अंधोरी मार्गाबाबत वेळेगाव घोटाळा ग्रामपंचायतीने यापूर्वीच रस्ता अरुंद असल्याची तक्रार करत जिल्हाधिकारी लातूर यांच्याकडे निवेदन दिले होते। 12 फूट ऐवजी रस्त्याची रुंदी 15 फूट करण्यात यावी, अन्यथा भविष्यात गंभीर अपघात होऊन जीवितहानी होऊ शकते, असा इशारा त्या निवेदनात देण्यात आला होता। मात्र प्रशासनाने या मागणीची दखल न घेतल्याने आता त्याचे परिणाम दिसून येत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे। विशेष म्हणजे गेल्या 3 दिवसांत या मार्गावर झालेला हा दुसरा अपघात असल्याने ग्रामस्थांची मागणी योग्य असल्याचे बोलले जात आहे। या सततच्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आता कोणती भूमिका घेते आणि रस्त्याच्या सुरक्षिततेबाबत कोणते निर्णय घेतले जातात, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे।